नमस्कार, मी स्वाती विमुल. लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर मराठी सिनेसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा लेखक क्षितिज पटवर्धन आज आपल्या सोबत आहे. नमस्कार क्षितिज. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाटककार, चित्रपट पटकथा, संवाद लेखन, जाहिरातींसाठी कॉपीरायटर, दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रांमधून स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा क्षितिज पटवर्धनने उमटवला आहे आणि लेखन क्षेत्रातील विविध गोष्टींबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तर मी सुरुवात करते या मुलाखतीसाठी. लेखन आणि लेखन क्षेत्राविषयी तर आपण बऱ्याच गोष्टी या मुलाखतीत जाणून घेणार आहोत, तुझ्याशी गप्पा मारणारच आहोत. पण हा वेबिनार किंवा हा डिजिटल अड्डा, ही मुलाखत फेसबुकवर जे काही लाईव्ह बघतायत त्या सर्वांनी तुमचे जे काही प्रश्न असतील या लाईव्ह दरम्यान कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही या मुलाखती दरम्यान त्यातले निवडक प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिला प्रश्न मी विचारते क्षितिज, या क्षेत्रात तुझी सुरुवात कशी झाली? लेखनाची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे अगदी सुरुवातीपासून सांगशील? ओके. सगळ्यात आधी दोन महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा मी सगळ्यात आधी अशी एक पोस्ट टाकली होती की मी लाईव्ह न यायचा किती दंड पडतो कलाकार म्हणून, असं मी एक सुरुवातीला पोस्ट टाकली होती, ज्याच्यावर खूप चर्चा झाली, लोकांनी खूप लाईक्स आणि हे केले होते. की कारण मला दिसत होतं सगळेच लोक लाईव्ह येत आहेत, प्रचंड लाईव्हचं प्रमाण वाढलंय, सतत काही ना काहीतरी चालू आहे. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम असं लक्षात आलं की लाईव्ह येण्यामुळे ना लोक खूप चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करतात एकमेकांशी, एक म्हणजे. आणि आपल्या मराठी सिनेमा किंवा नाटकसृष्टीचा कायमचा एक चांगला गुणधर्म जो आहे तो शेअरिंग हा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कायम एकमेकांना चांगल्या गोष्टी सांगणं, त्या शेअर करणं. म्हणजे पूर्वी वाचन मंडळ असायची की मी काय वाचलं ते दुसऱ्याला सांगणं. तर मला हे फेसबुक लाईव्ह किंवा लाईव्ह हा जो प्रकार आहे हा मला एखाद्या वाचन मंडळासारखाच वाटतो, की माझ्याकडे काही चांगले विचार आहेत तर ते मी तुम्हाला देतो, तुमच्याकडे जे काही चांगले विचार असतील ते तुम्ही द्या. मला आठवते अलेक पदमसी एका व्याख्यानात म्हणले होते की माझ्याकडे एक आयडिया आणि तुमच्याकडे एक आयडिया आहे, तर आपल्याकडे दोन आयडिया होतात. तर ती आयडिया नेहमी वाढते, ती मल्टिप्लाय होते, ती कधीच कमी होत नाही तुम्ही दुसऱ्याला दिल्यानंतर. तर मला सगळ्यात आधी असं वाटतं की थँक्यू सो मच या लाईव्हला तुम्ही बोलवलं, यांनी आपण काही गोष्टी छानपैकी डिस्कस करू शकू. आणि दुसरं असं आहे की प्रवासाची वाटचाल किंवा सुरुवात कशी झाली हे थोडंसं असं झालं की त्या वेलकम सिनेमातला तो जो एक माणूस असतो जो त्याला काही विचारलं की म्हणतो की पहिले मी हॉकी प्लेअर था, फिर उदय भाई ने ये किया, फिर वो किया, असं माझं सगळ्या सेशन्स मध्ये ठरलेलं रेडिओ टाईप उत्तर झाले. तर त्याला मी आता थोडासा छेद देऊन काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आत्ताचा जो सगळा सीझन आहे, सगळा पिरियड आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जण हे बघतोय की आपण मानसिक दृष्ट्या कसे शांत राहू, कसे व्यवस्थित राहू. आणि अस्थिर क्षेत्र आहे अत्यंत, ज्या क्षेत्रात मी आता काम करतो त्याची वाटचाल एक साधारण आपण म्हणूया 20 वर्षापूर्वीपासून सुरू झाली, शाळेच्या काळापासून. आणि जसं विन्स्टन चर्चिलने सांगितलंय की सक्सेस इज मुव्हिंग फ्रॉम वन फेल्युअर टू अनदर फेल्युअर विदाउट लुझिंग एन्थुझियाझम. तर तसं म्हणायला हरकत नाही की एक काहीतरी करून बघितलं, मग त्याच्यात काही प्रमाणात यश आलं, कधीतरी चॅलेंज आलं आणि त्यातनं मग ती वाट पुढे होत गेली. जसं शाळेमध्ये मी म्हणजे निबंध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, काव्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, जिथे मला निबंध आणि कविता मुळात मराठीची गोडी तिथे लागली सगळ्यात महत्वाची. कारण तोपर्यंत भाषेची गोडी म्हणजे एक्झॅक्टली काय हे माहित नव्हतं. एकदा ती लागली आणि मग कॉलेजच्या काळांमध्ये एकांकिका मध्ये प्रवेश झाला. सो काव्य वाचन निबंधातनं सुरू झालेला प्रवास एकांकिकांमध्ये गेला. त्याच्यानंतर मी मास्टर्स इन कम्युनिकेशन आणि जर्नलिझम केलं. मला सांगायला आवडेल की मी केसरी या वृत्तपत्रामध्ये पहिली इंटर्नशिप केलेली आहे. आणि 2 महिने ती इंटर्नशिप मी केली होती आणि त्यामध्ये मी खूप छान छान बातमी लिहू शकलो, मला त्याची फार मजा आली होती. आणि आज आपण बघतो की लोकसत्तामध्ये सुद्धा किंवा इतर दैनिकांमध्ये, चॅनल्समध्ये जे कोण पत्रकार आहेत ते सगळे माझे बॅचमेट आहेत. त्यातली बरीचशी मंडळी माझी बॅचमेट आहेत आणि त्यातला मी बहुतेक एकमेव असेन जो त्या क्षेत्रात पुढे गेला नाही, जो इकडे येऊन काहीतरी धडपड करतोय. तर तो एक मुद्दा झाला. मग मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये गेलो. सो असं आपण म्हणतो ना की एक सरळ वाट नव्हती, मला ज्या ज्या गोष्टी खुणावत गेल्या त्या गोष्टी मी करत गेलो. पण एकच गोष्ट त्यात मी कायम कसोशीने पाळली, ती म्हणजे एखाद्या ठिकाणी जेव्हा आपला कम्फर्ट झोन तयार होतो तेव्हा आपण तो सोडून टाकायचा.
कारण मला असं वाटलं की तो तुमच्या प्रगतीच्या आड येणारा सगळ्यात मोठा मुद्दा असतो. तुम्ही त्या कम्फर्ट झोन मध्ये रमणं, तुम्हाला, कारण तुम्हाला कायम आकर्षक ऑफर येत असतात. तुम्ही जर बेसिक गुणवत्ता तुमच्याकडे असेल, वेळेवर काम करण्याची क्षमता असेल, तर ह्या गोष्टी तुमच्याकडे ओघाने येतात. पण तिथे किती वेळ रमायचं हे तुमच्यावर अवलंबून असतं. सो मी ते रमलो नाही आणि मग कुठेतरी 2 अंकी नाटकात वाटचाल सुरू केली. मग अनुषंगाने सिनेमा पण आला. तोही असाच आला की ज्यांना आधी काम दिलं होतं त्यांनी वेळेवर केलं नाही, म्हणून मला 4 दिवसात लिहायला मिळालं आणि मग मी तो 4 दिवसात लिहून दिला. तर ही गोष्ट सिनेमाच्या मार्गाने सुरू झाली. आणि मग हे जे आतापर्यंत सगळं शिकलं होतं, लेखनाची विविध अंग जी होती ती सगळी एकत्र अनुभवायला मिळाली. मग सिनेमा, नाटक, इव्हेंट्स, गाणी या किंवा जाहिराती लिहिणं, या सगळ्यामध्ये त्या सगळ्या आतापर्यंत 12-15 वर्ष जे काही शिकलो त्या सगळ्याचा एकत्र परिपाक करून ते शिकायला मिळालं. आणि मग परत आधी मी म्हणलं तसं की सिनेमात पण एक कम्फर्ट झोन तयार झाला की आपण छान इंटरपर्सनल रिलेशनशिपची गोष्ट सांगतो, माणसांच्या नातेसंबंधांनी सांगतो, तर त्याच्या पलीकडे आता गेलं पाहिजे. कारण एका पॉइंटला ते पण गुडी गुडी होणार, रट्टाळ होणार. म्हणून मग फास्टर फेडेसारखा चित्रपट करून बघितला, जो डिटेक्टिव्ह सिनेमा आहे, ज्याचं पुढचा पण मी आता काम सुरू करतोय त्याचं. सो प्रत्येक वेळेला असा विचार केला की आपण आधीच्या गोष्टीत न रमता पुढची एक वेगळी गोष्ट काय करू शकतो आणि त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर कसं येऊ शकतो. त्यामुळे मला सांगायला आवडेल की मी पहिला हिंदी सिनेमाही साईन केला गीतकार म्हणून, आणि अमित त्रिवेदी यांच्यासोबत मी काम करतोय रॉकेट गँग नावाच्या सिनेमामध्ये, जो पुढच्या वर्षी येईल. त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू. आता तू बोलताना असं म्हणालास की 4 दिवसात तू स्क्रिप्ट लिहून दिली होतीस. हो हो. तर ती कोणती स्क्रिप्ट होती? ती आघात नावाचा सिनेमा होता, जो माझा पहिला सिनेमा होता. विक्रम गोखल्यांनी डिरेक्ट केला होता आणि समीर विद्वांस आणि मी, आम्ही दोघांनी मिळून त्याचे संवाद लिहिले होते. समीरनी पटकथा लिहिली होती आणि जे संवाद लिहिणार होते त्यांना काही कारणांमुळे ते जमलं नाही. आणि जसं आपण म्हणतो की यस्टरडे वॉज द डेडलाईन, असं एक ऍडव्हर्टायझिंग मध्ये लाईन आहे की तुम्हाला काम देतात पण सांगतात ऍक्च्युली कालच हवं होतं. घाई हा आपल्या 5वीला पुजलेला प्रकार आहे. तर तसं काम दिलं आणि सांगितलं की 10 दिवसात आपलं शूटिंग आहे, 10-15 दिवसामध्ये. आणि मग मी आणि समीरनी 4 दिवसात ते लिहून दिलं. कारण तेव्हा एक धडाडी होती, तेव्हा बाकी काहीच माहित नव्हतं. आणि स्क्रीन प्ले कशाला म्हणतात, डायलॉग्स कशाला म्हणतात हेही माहित नव्हतं. तेव्हा समीर नुकतंच स्क्रीन प्ले रायटिंग शिकून आला होता FTI मधनं. सो त्यांनी ते सगळं शिकवलं मला की हे असं असं असतं, असे असे डायलॉग लिहायचे असतात. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही ते करत गेलो आणि त्याला खूप चांगलं यश मिळालं त्या सिनेमाला. म्हणजे त्या सिनेमात एक वाक्य होतं की ती डॉक्टर मुलगी असं म्हणते की मला अशा क्षेत्रात राहायचं नाही जिथे औषधाला सुद्धा माणुसकी शिल्लक नाही. तर अशा पद्धतीचे काही काही डायलॉग्स आम्हाला स्वतःला असं वाटलं की नाही, आपल्याकडे तो एक फ्लेवर आहे आणि आपण टोकदार पद्धतीने सांगू शकतो की माणसांना काय वाटतंय. सो त्याचा खूप फायदा झाला. आणि हळूहळू मग ते जसं म्हणतो ना की तुमचं काम हीच तुमची जाहिरात असते. तर ते काम केल्यानंतर आपोआपच सगळीकडे पसरलं की अरे हे खूप चांगलं काम करतात, वेळेत काम करतात आणि यांच्याकडे फ्लेवर आहे. आणि मग पुढच्या ऑफर्स आम्हाला एकत्र येत गेल्या. नंतर तुझी आणि समीर विद्वांस यांची जोडी सुद्धा चांगलीच. हो, अगदी अगदी. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की प्रेक्षकांचे पण आता प्रश्न यायला लागलेत फेसबुकवर. पण त्यापूर्वी माझा एक प्रश्न विचारेन मी की लॉकडाऊन दरम्यान तू रायटर्स फर्स्ट हे युट्यूब चॅनल सुरू केलंस. तर त्या युट्यूब चॅनल मागचा हेतू काय होता आणि त्या चॅनलच्या माध्यमातून नेमकं तू काय लोकांना सांगतोस? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे लेखक या एंटिटीकडे जसं पाहिलं जातं ना, तो दृष्टिकोन बदलायचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे एक लाईन आहे की सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. तर हा जो मुद्दा आहे की आपण आपल्या देशामध्ये मराठी साहित्यिकांना फार मोठं स्थान आहे, जर आपण सगळ्यांनी ऑब्झर्व्ह केलं तर. आणि हे पहिल्यापासून आहे, म्हणजे संत परंपरेपासून आपण साहित्यिक हे फार जपलेले आहेत अक्षरशः, जे आत्तापर्यंत. पण याच्यामध्ये कुठेतरी चित्रपट लेखक, नाटक लेखक ही लोक मागे पडतात, किंवा इव्हन सिरियल लेखक. आपल्या कोणालाही की अरे या चित्रपटाचा लेखक कोण आहे हे माहित नसतं, किंवा या सिरियलचा लेखक कोण आहे माहित नसतं. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लेखकांनी पैसे मागितले की लोकांना तो आगाऊपणा वाटतो. लेखकांनी कॉन्ट्रॅक्ट साईन करायला सांगितलं की लोकांना तो आगाऊपणा वाटतो. त्यांनी 25% ऍडव्हान्स आधी मागितला की लोकांना तो आगाऊपणा वाटतो. तर अशा वेळेला नवीन या क्षेत्रात येणारी जी मुलं आहेत त्यांना लेखन म्हणजे नेमकं काय, त्याच्यातल्या काय खाचाखोचा आहे, त्याच्यातली दुसरी बाजू काय आहे, हा एक त्यातला भाग. आणि दुसरं, लेखन हे क्राफ्ट आहे. म्हणजे जसं अभिजितनी परवा माझ्या इंटरव्ह्यूत सांगितलं की तुम्हाला लेखन करता येणं हे तुमची इन्स्टिंक्ट आहे,
पण त्याचा जो क्राफ्ट आहे तो अक्वायर्ड स्किल आहे, ते तुम्ही वर्कशॉपला जाऊन किंवा शिकून किंवा सिनेमे बघून अक्वायर करू शकता. तर आम्ही 2 पद्धतीने हे युट्यूब चॅनल केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक प्रकार जो आहे तो तुम्हाला वास्तविक जगाची जाणीव करून देणार आहे की बाहेर रायटर म्हणून कसं वावरायचं, त्याच्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि दुसरा जो आहे तो आतमध्ये की सेल्फ डेव्हलपमेंट कशी करायची. याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की मी या अनुषंगाने माझी वेबसाईट पण लॉन्च केली आणि त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या स्क्रिप्ट पहिल्यांदा फ्री डाउनलोड करायला ठेवल्या. मला वाटत नाही मराठीमध्ये कोणी असं केलेलं असेल. आणि मला सांगायला आवडेल की मला फेनॉमिनल रिस्पॉन्स आहे. म्हणजे मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोकांचे ईमेल्स येतात की आमचं गाव 60 घरांचं आहे, पण आम्ही तुमच्या सगळ्या स्क्रिप्ट ईमेल करून म्हणजे डाउनलोड करून वाचल्या, नाही तर आम्हाला त्या कधीच मिळाल्या नसत्या. तर मला असं वाटतं की या क्षेत्रात काम करणारा एक माणूस म्हणून पुढच्या लोकांसाठी काहीतरी तजवीज करणं फार गरजेचं आहे. नाहीतर प्रत्येक जण आपापलं काम करून निघून जाणारच आहे. पण मला असं वाटतं की हे माझं उत्तरदायित्व आहे आणि लॉकडाऊन सारख्या काळात ते उत्तरदायित्व निभावायला थोडा वेळ मिळाला. त्यामुळे आज जेव्हा एखादा रायटर पुढे काम करताना म्हणेल की नाही मला 25% ऍडव्हान्स आधी लागेल, तर ते आपण रायटर फर्स्टचं यश समजू. बरोबर. कारण मला आयुष्यात 3-4 वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर मी फसवलं गेलोय लिखाणाच्या बाबतीमध्ये. पैसे मिळालेले नाहीयेत, प्रोजेक्ट झालेले नाहीयेत, खूप मागे लागायला लागले, भांडणं करायला लागलेत. तर ते पुढच्या लोकांच्या वाट्याला येऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये लेखकाच्या मानधनाचा विषय नेहमीच चर्चेचा राहिलाय. हो, त्याविषयी फारसं कोणी बोलत नाही, पण आपण या मुलाखतीत पण पुढे त्या प्रश्नांकडे नाही, कारण म्हणजे मी कालच इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली की लेखक असं म्हणतो की से दोज 3 मॅजिकल वर्ड्स आणि क्लायंट म्हणतो बजेट कमी आहे. तर हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे आम्हाला, कारण मी आता रोज मला फोन येतात कामांसाठी, तर त्यात पहिलं मोस्ट ऑफ द लोकांचं पहिलं वाक्य असतं बजेट कमी. मला असं होतं की आधीचं वाक्य असं असतं की आपल्याला खूप मोठं काहीतरी करायचं, आपल्याला भोग करायचे, आपल्याला जग बदलून टाकायचं, अमुक ढमुक सगळं. बरोबर, मग तू हे गाणं लिहून दे किंवा ही गोष्ट लिहून दे, पण आपलं बजेट कमी. तर ते असं आहे की फाउंडेशनलाच आपल्याकडे सिमेंट कमी आहे, पुढे आपण बिल्डिंग 50 मजली बांधणार, असं होऊ शकत नाही. तसा तो मुद्दा आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना हे वाटेल की हे आगाऊपणाचं आहे किंवा हा एवढा असा रोखठोक का बोलतोय. पण हे आता नाही बोललं ना तर आपला कंटेंट नाही सुधारणार. कारण जोपर्यंत लेखकांना चांगले पैसे, चांगलं रेकॉग्निशन आणि सिक्युरिटी मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडनं चांगलं काम होणार नाही. ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सगळा रायटर फर्स्टचा खटाटोप आहे आणि त्याला फारच चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे आता 4 महिन्यामध्ये 2,500च्या आसपास सबस्क्रायबर झाले आणि 2,500 तासांचा कंटेंट पाहायला गेलेला आहे. सो ही फार मोठी गोष्ट आहे. मला असं वाटलं होतं की वर्षभरात 200-500 सबस्क्रायबर्स त्याला होतील, पण हा रिस्पॉन्स खूपच अमेझिंग आणि सगळे जेन्युइन आहेत. म्हणजे असं नाहीये की कोणीतरी उगाच आलंय, इन्व्हॉल्व्ह होऊन लोक ते अख्खेच्या अख्खे इंटरव्ह्यूज पाहतात. ही फार चांगली गोष्ट. तर मी माझ्या प्रश्नांकडे वळेनच, पण त्यापूर्वी फेसबुक लाईव्ह करून काही प्रश्न आलेत ते आपण घेऊया. धनंजय गुजराती यांनी विचारलंय की युट्यूब चॅनलचं नाव काय, तर रायटर फर्स्ट असं या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि चंद्रकांत विस्पुते यांनी विचारलंय की लिहिताना शब्द कसं कमी करावे. अच्छा, ओके. अब्राहम लिंकनचं एक वाक्य जे मी फॉलो करतो ते असं आहे की शब्दांचा गोंधळ हा विचारांचा गोंधळ असतो. त्यामुळे कायम लिहिताना हे लक्षात ठेवायचं की जेवढं कमी म्हणजे जेवढं मोजकं लिहिणं शक्य आहे तेवढं लिहिणं फार गरजेचं आणि महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी आधी खूप लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे जसं पुतळ्याला ती माती आधी पूर्ण पुतळा बनवतात आणि मग त्यातलं जे नकोय ते हळूहळू कापून तो पुतळा तयार. स्कल्प्टिंग ज्याला आपण म्हणतो ना, रायटिंग इज व्हेरी सिमिलर टू स्कल्प्टिंग. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आधी खूप लिहायला लागतं. म्हणजे साधारणपणे 70 पानाची स्क्रिप्ट असेल तर आम्ही ऑन अन एव्हरेज 250-300 पानं लिहितो आणि मग त्या 250 ते 300 पानांमधनं कमी करत 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 ती 70 पानं तयार होतात. त्यामुळे जी गोष्ट म्हणजे जो शब्द किंवा जे वाक्य तुमची कथा पुढे सरकवत नाहीये किंवा तुमच्या पात्रांबद्दल काही नवीन माहिती देत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा रस तयार करत नाहीये, त्या शब्दाची त्या वाक्याची सिनेमा किंवा चेक करा. त्याचं अस्तित्व त्या गोष्टी कशासाठी हे चेक करा. तुम्हाला आपोआप अनेक शब्द गळून पडलेले दिसतील. आणि हे करताना मला कॉपीरायटिंगचा खूप फायदा झाला.
कारण कॉपीरायटिंग मध्ये असतं की दोन शब्द असतो, म्हणजे जस्ट डू किंवा नथिंग इज इम्पॉसिबल. आता हे इतके सोपे शब्द आहेत किंवा इतक्या सोप्या लाईन्स आहेत, पण त्याच्यात अख्खी ब्रँडची फिलॉसॉफी आहे. तर तशी फिलॉसॉफी तुम्हाला पोहोचवण्यासाठी त्या शब्दांचा वापर करायचा असतो, आणि तो जेवढा नेमका मोजका कराल तेवढं चांगलं. चंद्रकांत, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी मी अपेक्षा करते. आणि आपण आपल्या पुढच्या सहकार्याच्या प्रश्नांकडे वळूया. शर्वरी जोशीला पुढचा प्रश्न ओके. विचारायचा आहे. शर्वरी. हाय शर्वरी. हाय. 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 तुझा कला विश्वातला तुझा एकंदरीत वावर किंवा प्रवास हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण चित्रपट आणि नाटक त्याच्यामुळे तू खूप जास्त रमलास आणि तुझं लेखनही प्रेक्षकांना आवडलंय, पण तितकासा तुझा मालिकांकडे कल नाहीये किंवा मालिकांसाठी तू काम केलं नाहीयेस असं दिसून येतं. तर त्याविषयी काय सांगशील? मी मालिका पहिल्यापासून पॉलिसी म्हणून लिहिलं नाहीये, कारण मालिका लिहिण्यासाठी जे टेम्परामेंट लागतं ते माझ्याकडे नाहीये. तुम्हाला रोज एक ठराविक वेळ देऊन लिखाण करायला लागतं. चॅनलच्या डिमांड्स प्रमाणे बऱ्याच वेळेला गोष्टी बदलतात. कंटेंट हा आधी ठरवला जात नाही, तो जसं TRP बदलेल त्याप्रमाणे बदलला जातो. आणि बऱ्याच वेळेला, प्रत्येक वेळेला नाही पण बऱ्याच वेळेला असं होतं की त्याच्यामध्ये लेखक हा फार दुय्यम एलिमेंट होऊन जातो. सो मला चेंजेस करायला माझी कधी ना नसते. म्हणजे माझ्या सिनेमाच्या सेटवर पण मी कधीच नाही म्हणत नाही की याच्याऐवजी हे वाक्य पाहिजे. परंतु सिरियल ही अशी प्रोसेस आहे जी अत्यंत डिमांडिंग प्रोसेस आहे, आणि मला स्वतःला त्यामध्ये जाणं आणि त्याला टाइम डेडिकेट करणं पहिल्यापासूनच मी म्हणजे आपण म्हणूया मी त्याच्यापासून लांब आहे. ते वाईट आहे का? अजिबात नाही, ते चांगलं आहे. काही लोक खूप पॅशनेटली ते परस्यू करतात. चिन्मय अतिशय चांगल्या सिरियल्स लिहितो, विनोद लवेकर खूप चांगलं काम करतो, कल्याणी पाठारे खूप चांगलं काम करते. सो ही लोक पॅशनेटली सिरियल करणार आहेत. तसं मी पॅशनेटली सिरियल न करणार आहे. म्हणजे मला सिरियल ही माझी पॅशन नाहीये, अगदी एका वाक्यात सांगायचं तर. त्यामुळे मी सिरियल कधी परस्यू नाही केली. पण पुढे समजा असं झालं की माझ्याकडे एक असा पट आहे जो 100 भागांची मालिका होऊ शकते, तर मी 100 भाग आधी लिहीन आणि मग ती सिरियल डेफिनेटली करीन. माझी ती करायला ना नाही. आवड आहे, पण तसं स्कोप मिळेल त्यानुसार. म्हणजे पॅशन नाहीये, माझी पॅशन नाहीये. हा, जसं शॉर्ट फिल्म ही माझी पॅशन नाहीये. म्हणजे मला शॉर्ट फिल्म लिहाल का असं विचारतात काही लोक, पण माझा फोकसच तो नाहीये आता. त्यामुळे मी त्याला वेळ डेडिकेट करणं हे माझ्या असलेल्या कामांवर अन्याय केल्यासारखं आणि त्याच्यावर पण अन्याय केल्यासारखं. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता. काळानुसार आता कला विश्वात पण खूप बदल झालेले आहेत आणि ते बदल गाण्यांमध्ये सुद्धा दिसून येतात. म्हणजे आजकालची गाणी आपण बघितली तर बऱ्याच वेळा हुक लाईन वरती भर दिला जातो, त्यामुळे गाण्यातल्या मूळ ओळी ज्या असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि हुक लाईन खूप जास्त आकर्षक होते. तर याविषयी काय सांगशील? नाही, आता असं झालंय की आता युट्यूब किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ते एवढ्या क्रुएल झाल्यात की तुम्ही 5 सेकंदात जर अटेन्शन कॅच नाही करू शकलं तर तुम्ही पुढचा व्हिडिओ चालू करता. म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरनं पुढे जाता, तुम्ही थंबनेल पण बघत नाही. तर एवढ्या कटथ्रोट कॉम्पिटिशन मध्ये लोकांचं लक्ष वेधून घेणारा म्युझिक किंवा घेणारे लिरिक्स तयार करणं हा फार मोठा टास्क आहे, एक. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्यात असा की आता ते खूप बाजारपेठ ओरिएंटेड झाले. प्रचंड त्याच्यामध्ये मागणी तसा पुरवठा. मग तुम्ही हिंदी लिहित असाल तर पंजाबी तुम्हाला आलं पाहिजे, पंजाबी स्टाईलचं तुम्ही लिहिलं पाहिजे. मराठी लिहित असाल तर तुम्ही, म्हणजे मला आठवतंय मला गेल्या 1 वर्षात झिंगाट सारखं गाणं लिहा याचे किमान 20 ते 22 फोन आलेले. बरं, त्यांच्या सिच्युएशनचा आणि झिंगाटचा काही संबंध नाही बरं का. ते लग्नातलं गाणं आहे किंवा ते दुसरीकडचंच गाणं आहे, पण आपल्याला कसं पाहिजे, आपल्याला झिंगाट सारखं पाहिजे. तर मुद्दा असा आहे की झिंगाट हे गाणं ग्रेट नाहीये का? आहे, प्रश्नच नाही, ग्रेटच आहे. पण अजय अतुलचं काम मी जवळून पाहिलंय. त्यांचा ग्रेटनेस हा आहे की ते सिच्युएशन प्रमाणे, म्हणजे ही सिच्युएशन आहे, एक रोमॅन्टिक गाणं तुम्ही करा असं ते नाही काम करत. ते आधी बघतात की त्या स्क्रिप्टमध्ये त्या गोष्टीची अपरिहार्यता काय आहे आणि तिथे त्या कॅरेक्टरच्या एक्सप्रेशन नुसार कुठलं वाक्य जाऊ शकतं, कुठला फील जाऊ शकतो, कुठली ट्यून जाऊ शकते, याचा एक अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने ते विचार करतात, जे मी माऊलीच्या वेळेला पाहिलेलं आहे माझी पंढरीची माय गाण्याला. तसं तुम्हाला झिंगाटचे फक्त रेप्लिका तयार करायचे, त्या कधीच हिट होणार नाहीये. त्याच्या झिंगाट नंतर किती गाणी आली तशी, पण ती का नाही चालली?
कारण त्याच्यामध्ये लॅक ऑफ ओरिजिनॅलिटी होती. आपल्याला ओरिजिनल काही नकोय, त्याला 100 मिलियन व्ह्यूज आले म्हणून आपल्याला पण होतील पुढच्या गाण्याला, हा अक्षमय निव्वळ गाढवपणा आहे हा, असा विचार करणं म्हणजे. त्यामुळे माझ्याकडे कोणी असं आलं तर मी त्यांना स्पष्ट सांगतो की मग तुम्ही म्हणजे मग त्या झिंगाटचीच राईट्स घेऊन तेच गाणं करा तुम्ही, पण आपण नवीन काहीतरी तयार करूया. जे गाणं कदाचित लोकांनी या पद्धतीचं गाणं कधी ऐकलंच नसेल. म्हणजे मी आता अमित त्रिवेदींबरोबर काम करतो, त्यांचा नाविन्याचा शोध संपतच नाही, इतकी मजा येते काम करायला. ते मला कधी म्हणजे आम्ही जी काय गाणी आता 5-6 गाणी एकत्र केली, ते तो माणूस कधीच मला असं म्हणलं नाही अरे हे ना याच्यासारखं करूया, कधीच नाही, एकदाही नाही. ते मला काय म्हणाले की तू विचार कर, तू नवीन काहीतरी टेबलवर आण, मी नवीन काहीतरी टेबलवर आणतो आणि आपण एकत्र नवीन काहीतरी क्रिएट करू. आणि दॅट इज एक्स्ट्रीमली एक्साइटिंग. त्यांनी मजा येते तुम्हाला काम करायला. तर मला असं वाटतं की मराठीमध्ये पण सुद्धा प्रॉब्लेम तोच आहे की जोपर्यंत वेगळ्या कथा, त्यातल्या वेगळ्या सिच्युएशन्स तयार होत नाहीत, तोपर्यंत वेगळी गाणी तयार होणार नाही. ते होणं फार गरजेचं आहे. थँक्यू क्षितिज. धन्यवाद शर्वरी. तर मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. प्रथमेश दीक्षितला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. ओके. हाय हाय. प्रथमेश अनम्यूट करशील? सॉरी, मला स्पेसिफिकली लॉकडाऊनच्या पिरियड संदर्भात एक प्रश्न विचारायचा होता की गेल्या 4 महिन्यात आपण बघितलंय तर OTT प्लॅटफॉर्मचा आता वापर आणि विचार जास्त प्रामुख्याने व्हायला लागला. म्हणजे हिंदी सिनेमा असेल तर तो आता प्रामुख्याने त्या गोष्टीचा विचार करतोय. या 4 महिन्यांच्या कालावधीत तू या सिनेसृष्टीत काम करतोस, तुला असं कुठे दिसून आलं का की मराठी चित्रपट निर्माते किंवा मराठी दिग्दर्शक या OTT प्लॅटफॉर्मचा विचार करतायत? बघायला गेलं तर भविष्यात डिजिटल प्लॅटफॉर्म हा खरं तर खूप मोठा वाढणार आहे. तुझं काय अनुभव आलाय या OTT प्लॅटफॉर्म बद्दल? नाही, काय मराठी दिग्दर्शक निर्माते विचार करतात, OTT प्लॅटफॉर्म विचार नाही करतात मराठीचा, ही शोकांतिका आहे. ओके. याचं कारण सिंपल असं आहे की आपल्या देशातले जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं अमेझॉन आहे, नेटफ्लिक्स आहे किंवा हॉटस्टार आहे, यांच्या कन्झ्युमर्स मध्ये हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम याच्या खाली मराठीचा नंबर येतो इन टर्म्स ऑफ कन्झ्युमर्स, म्हणजे त्यांचे व्ह्युअर्स मध्ये. त्यामुळे मराठी सिनेमा विकत घेऊन दाखवणं ही त्यांच्यासाठी फार खालची प्रायोरिटी. तर त्यामुळे आपण कितीही सिनेमे बनवले, आपण काही केलं तरी ज्यांचं तिथे डिरेक्टली कनेक्शन आहे त्यांचेच सिनेमे OTT आणि याच्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता परिस्थिती आणखीन अवघड होणार आहे, एका वाक्यात सांगायचं तर. म्हणजे प्लॅनेट मराठी सारखं OTT आता सुरू केलंय अक्षय बर्दापूरकर, पुष्कर श्रोत्री यांनी. मी अतिशय एक्साइटेड आहे बघायला की एक्झॅक्टली ते काय करतात. कारण काय ना, ही खूप आशादायक स्टेप आहे आपल्यासाठी की उद्या समजा पे पर व्ह्यू सारखं मॉडेल आपल्या मराठीमध्ये आलं की तुम्ही 50 रुपये द्या आणि सिनेमा पहा. आणि मराठी आपले 13 कोटी लोक आहेत, त्यातल्या समजा 50 लाख लोकांनी जरी सिनेमा पाहिला तरी सुद्धा त्याचं पे पर व्ह्यू मॉडेल वर्कआउट होऊ शकतं. तर आपल्यालाच म्हणजे प्लॅनेट मराठी OTT बाबतीत मी खूप आशावादी आहे. आणि मला म्हणजे आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की ते काय एक्झॅक्टली करणार आहेत. कारण काय होतं, जेव्हा असं काहीतरी प्लॅटफॉर्म येतो ना, तेव्हा एक प्रकारचं चैतन्य येतं सृष्टीमध्ये की अरे काहीतरी होणार आहे. बऱ्याच म्हणजे जवळपास 40 ते 50 मराठी सिनेमे आता निर्मिती अवस्थेत आहेत. तर हे सगळे OTT वर जाऊ शकत नाहीत, हे सगळे अमेझॉनवर नाही जाणार, नेटफ्लिक्सवर नाही जाणार. यांच्यापैकी अनेक सिनेमे थांबतीलच, मध्ये अडकतील, पुढे जातील का नाही माहित नाही. एवढी अशी परिस्थिती आता खरंच आहे लोकांची. म्हणजे मी ज्याचं काम करत होतो त्या सिनेमाचे म्हणजे लिटरली लोकांनी सेट बीट पण डिसमेंटल केले मधल्या काळामध्ये, कारण शक्य नाहीये करणं. तर अशा वेळेला मराठीला अजून सक्षम होणं फार गरजेचं आहे. कारण OTT आपला विचार खूप शेवटी करणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. व्यासपीठ तयार करावं लागेल, व्यासपीठ तयार करणं प्रचंड गरजेचं आहे. हा एक भाग. आणि दुसरं, आपल्याला पण मोठ्या फिल्म्स करायला लागणार आहेत. म्हणजे आता पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की ऐतिहासिक आणि आपल्या अस्मितेशी रिलेटेड असे सिनेमे मराठीत चालतील. कुठल्याही प्रकारची अस्मिता आणि इतिहास या पद्धतीचे सिनेमे मराठीमध्ये पुढे चालतील. मग त्या स्पेसमध्ये आपल्याला मोठं काय करता येईल, इव्हेंट फिल्म काय करता येईल, जेणेकरून लोक थिएटरकडे येतील, याचा विचार आता करायला पाहिजे.
एक प्रश्न थोडासा मगाशी आपली जी चर्चा झाली त्याच्याशी जोडून जरा विचारतो की मगाशी मालिकांच्या लेखनाबद्दल आपण बोलत होतो. अनेकदा आपण सोशल मीडियावर बघितलं असेल की मालिकांमधले जे लेखन असतं ते थोडं हास्याचा विषय ठरतं, म्हणजे ते ट्रोलिंगचा विषय होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल झी मराठीवर बबड्या असेल तर त्याचं पात्र हे करणं. अनेकदा लोक म्हणतात की अरे काय हे मालिकांमध्ये काय लिहितात, तेच सासू सुनांची भांडणं. पण तू लेखक म्हणून काय विचार करतोस की हे एखादं बबड्यासारखं असं पात्र रंगवणं किंवा एखादं कजाक सासू सारखं पात्र रंगवणं किती कठीण असतं ते? नाही कठीण, हे काय माहिती का, हे प्रेक्षकांची गंमत अशी असते की ते दोष देतात पण ते बघतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. तुम्ही रिमोटनी ते बंद करणार आहात का, तर तुम्ही नाही करणार. तुम्हाला एका पॉइंटला ते आवडतं, तुम्हाला त्याची मजा घ्यायची असते. आणि चॅनलची हुशारी ही असते की ते तुम्हाला मजा घेता यावी असं मटेरियल तयार करतात. त्यांना हे कळत नाही का की हे बबड्या जे काय आता कॅरेक्टर क्रिएट झाले याच्यावर खूप मीम्स होणार आहेत, खूप ट्रोलिंग होणार आहे, अमुक होणार, हे त्यांना माहिती आहे. पण यांनी ती सिरियल कायम चर्चेत राहते. हा एक अतिशय महत्वाचा प्रोग्रामिंगचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही इतर चॅनलवरच्या कुठल्या सिरियलची तेवढी हे करता का, मीम्स करता का? आज आपण बघतो की आपल्या राष्ट्रपुरुषांवर सिरियल आलेले आहेत मराठीमध्ये, त्याची किती चर्चा होते आणि बबड्याची किती चर्चा होते. याचं कारण असं की लोकांना मस्करी कोणाची तरी करायला, कोणाची तरी खिल्ली उडवायला, कोणाची तरी कट्टर उडवायला हा आपला मूळ मानव स्वभाव आहे. आपल्याला ते करायला भयंकर आवडतं. आणि दुसरा मुद्दा असा आहे, तशी कॅरेक्टर्स क्रिएट होतात याचं कारण की जेव्हा आपण टेलिव्हिजन कन्झ्युम करतो तेव्हा टेलिव्हिजनचा ऑडियन्स हा अत्यंत कॅज्युअल ऑडियन्स आहे. तो समजा किचन मध्ये असेल आणि त्याला ढाण ढाण ऐकू आलं तर त्याला कळतं की काहीतरी ड्रामॅटिक झालंय. त्यामुळे सिनेमाच्या ऑडियन्सचा जो इंटलेक्ट आहे त्याच्यापेक्षा थोड्या खालच्या इंटलेक्टचा मी म्हणत नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त स्पून फिडिंग केलेला कंटेंट तुम्हाला टीव्हीवर द्यायला लागतो. याचं कारण तुम्ही एपिसोड सुरू केला आणि कोणीतरी बाहेरनं घरात आला आणि बघितलं अरे काय झालंय, तर ठीक आहे मी 2 वाक्यच मिस केलीत, परत ती वाक्य होतील. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळेला बघा तो रिपिटेटिव्ह कंटेंट असतो. म्हणजे व्हॉट आर यू सेइंग, काय म्हणतेस तू, ही 2 वाक्य असं इंग्लिश मराठी खूप चाललं. किंवा इकडनं एक शॉट वर एक शॉट खाल. याचं कारण असं नाही की त्यांना कंटेंट भरायचा असतो, तो एक भाग आहेच, पण दॅट इज बिकॉज तुमचा किती वेळ ते अटेन्शन घेऊ शकतात हा त्यातला महत्वाचा मुद्दा. त्यामुळे मला नावं ठेवणं हे अजिबातच पटत नाही, कारण नावं ठेवणारी लोकच ते बघत असतात. तुम्ही जर बघितलं नाही तर ते तेवढं फेनॉमिना तो तयारच होणार नाही. आणि त्यातला दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की टेलिव्हिजनवरच्या बाबतीत कायम एक बोंब मारली जाते की त्याच्यात रिग्रेसिव्ह कंटेंट असतो, की तो अत्यंत मागासलेला कंटेंट दाखवतात टेलिव्हिजनवाले. पण ही वस्तुस्थिती अशी आहे, माझे जे काही लेखक मित्र आहेत त्यांनी जेव्हा जेव्हा प्रोग्रेसिव्ह कंटेंट करायचा प्रयत्न केला त्याला रेटिंग मिळत नाही त्याला. तर त्यामुळे त्यांचा प्रश्न असा होता की मी प्रोग्रेसिव्ह करायला तयार आहे पण लोक तो बघायला तयार नाही. त्यामुळे जोपर्यंत ही घडी बसत नाही ना तोपर्यंत ते सुधारणार नाही, असा तो मुद्दा आहे. मगाशी जसा OTT प्लॅटफॉर्मचा मुद्दा सुरू होता आणि तू सांगितलंस की प्लॅनेट मराठी हे मराठीतलं OTT प्लॅटफॉर्म येत आहे, तर त्याच्याशी संबंधित एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला आहे की असा प्लॅटफॉर्म येतो हेच आम्हाला तुमच्या माध्यमातून कळत आहे, तर मराठी चित्रपट सृष्टी म्हणजे अशा गोष्टींचं मार्केटिंग करण्यात कमी पडते का? हो, डेफिनेटली पडते. याचं कारण असं आहे की आपल्यात एकी नाहीये, आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत एकी नाहीये. आणि ती अशा अर्थाने नाहीये की आपण ना एकमेकांचं कामही सेलिब्रेट नाही करत खुल्या मनाने, तर एकमेकांच्या ऍक्टिव्हिटी सेलिब्रेट करणं लांबच राहील. म्हणजे ना आपल्याकडे लोक एकमेकांच्या प्रीमियरला येऊन खरं बोलत, ना लोक एकमेकांचे सिनेमे बघत, अरे ह्याचं काय हे नंतर बघू टीव्हीवर बघू. बेसिक मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्याच्यात जी इतर लोक काम करतात त्याचा कॉग्निझन्स तुम्ही घेणं हे फार गरजेचं आहे. आज किती जणांना असं माहितीये की अक्षय इंडिकर सारखा मुलगा त्रिज्या आणि स्थलपुराण नावाचे 2 त्याचे सिनेमे हे जगभरच्या सगळ्यात मोठ्या फेस्टिवलमध्ये गाजलेले आहेत. हे मराठी माणसांना माहितच नाहीये. हे मराठी माणसांना सोडा मराठी चित्रपट सृष्टीत पण माहित नाहीये. आणि कोणाची माहित नसणं हा एक भाग, कोणाची इच्छा पण नाही जाणून घ्यायची की अरे यांनी एक्झॅक्टली काय केलंय,
याचा एखादा इंटरव्ह्यू आपण वाचूया, हा काहीतरी नवीन सेन्सिबिलिटी घेऊन आलेला आहे. आता मी माझ्या पुढच्या रायटर फर्स्ट मध्ये त्याचा इंटरव्ह्यू करणार आहे, कारण मला अशी गरज वाटली की मी कनेक्ट केलं पाहिजे याच्याशी, हा काहीतरी नवीन सेन्सिबिलिटी घेऊन काम करतो. तशी किती लोक करतात. त्यामुळे एकमेकांचं काम सेलिब्रेट करणं हा एक दुसरा भाग आहे. तिसरा भाग असा आहे की एक प्रकारचे कंपू पडलेले, जसं ते कंपू हे प्रत्येकाच्या जाणीवेत नाही, ते नेणीवेत आहेत. आतमध्ये कंपू पडले की तुम्ही काय, तुम्ही पुण्याचे, मग तुम्ही ठाण्याचे, मग तुम्ही मुंबईचे, मग हे इकडनं आलेत, मग हा याचा गँग. आणि तो सिनेमा जो आहे ना, तो त्यातनं वाढलेलाच नाहीये, तो तिथेच राहिलाय. मराठी सिनेसृष्टी कंपूशाहीमुळे मागे पडते. आणि ती कंपूशाही म्हणजे हे तोंडावर नाहीये, तोंडावर सगळ्यांचे मित्र आहेत, ती आतमध्ये आहे. तर ती आतमधनं जोपर्यंत म्हणजे आपण डिसमेंटल होणार नाही ना, तोपर्यंत लोक एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणार नाहीत, तोपर्यंत चर्चा होणार नाहीत, तोपर्यंत चांगली गोष्ट बाहेर येणार नाही, तोपर्यंत एकमेकांचा कॉग्निजन्स घेतला जाणार नाही. आणि मुद्दा असा असतो, मला अजूनही आठवतंय जेव्हा प्रसादनी कच्चा लिंबू केला होता, तेव्हा मी अशी पोस्ट टाकली होती की ऍक्च्युअली प्रसादला ना वाजत गाजत खांद्यावर उचलून सगळ्यांनी मिळून आणलं पाहिजे. बरोबर. कारण स्वतःची 3 वर्ष देऊन अशा पद्धतीचा सिनेमा करणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि मुद्दा हा असतो की तुम्ही एकमेकांचं काम क्रिटिक करा, 100% करा, तुम्ही एकमेकांचं काम सेलिब्रेट तर करा. आपण सेलिब्रेटच नाही करत काम. आपण अवॉर्ड फंक्शन मध्ये येऊन काय करतो, आपण गजेंद्र अहिरेने कसा पटकन सिनेमा बनवला, मग यांनी कसं, याला हा कसा टोमणा मारला, यांनी याला काय बोललं, तर ह्याचेच आपण विनोद करत बसतो वर्षानुवर्ष अवॉर्ड फंक्शन्स मध्ये. आपण सेलिब्रेटच नाही करत की अरे आपल्या इथे हा सिनेमा बनला, यांनी बाहेर जाऊन हे केलं, आपल्या इथे हा डिरेक्टर होता. आज तुम्ही बघा मराठीतलं उत्तमोत्तम टॅलेंट हे हिंदीमध्ये मूव्ह होते, याचं काय कारण असावं. किल्ला बनवणारा अविनाश अरुण आज पाताल लोक त्यांनी बनवले, हे किती मराठी लोकांना माहिती आहे? एक्झॅक्टली. कोणालाच माहित नाहीये. पण त्याची लीग कम्प्लिटली चेंज झाली आज पाताल लोक सारखी आउटस्टँडिंग त्यांनी वेब सिरीज केल्यानंतर. त्यांनी का मराठीत थांबून काम करावं. त्यामुळे जोपर्यंत लोक खुल्या दिलाने एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांचं काम सेलिब्रेट करत नाहीत, क्रिटिक डेफिनेटली करायला पाहिजे, चर्चा झाडल्या पाहिजे, साधक बाधक गोष्टी आल्या पाहिजेत, पण सेलिब्रेट करा. सिनेमा सेलिब्रेट करायला आपण सगळे एकत्र जमलो. म्हणून OTT प्लॅटफॉर्मवर प्लॅनेट मराठी जे आले ते लोकांना माहित नाही, कारण सिनेमा क्षेत्रातल्या लोकांनाच त्याच्याबद्दल नीटचं माहित नाहीये, त्यांनीच ते नीट टाकलेलं नाहीये. सो त्यांनी पुढाकार घेऊन टाकलं की अरे असा छान प्लॅटफॉर्म येतो, आपण बघूया एकत्र काय करतील, कदाचित माझे सिनेमे तुम्हाला याच्यावर पाहायला मिळतील. आणि जसं मगाशी तू अक्षय इंडिकरचा उल्लेख केला, तर आपल्या लोकसत्ताच्या डिजिटल अड्ड्यामध्ये याच्या आधी त्याने हजेरी लावली होती आणि तेव्हा सुद्धा ही चर्चा झाली होती की त्याच्या चित्रपटांनी फिल्म फेस्टिवल गाजवलंय, पण लोकांना माहितीच नाहीये की असे काही चित्रपट आहेत. आणि अनेकांनी विचारलं की हे चित्रपट आम्हाला कधी पाहायला मिळणार. ऍब्सोल्युटली त्याला निर्मातेच मिळत नाहीयेत. तोच मुद्दा आहे. मी पुढच्या सहकार्याकडे वळते. मंदार गुरवला प्रश्न विचारायचा. हॅलो मंदार. हाय. माझा प्रश्न आहे की मगाचपासून आपण खान आणि या विषयावर चर्चा करतोय, तर बेसिकली उत्तम लेखक होण्यासाठी एक चांगलं लिखाण करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, किंवा स्वतःची शैली डेव्हलप करायची तर काय वाचायला हवं, किंवा अशा पद्धतीने त्याची एक कायम असं बोललं जातं की चांगलं वाचन करा म्हणजे तुम्ही चांगले लेखक व्हाल. मला ते काही अंशी खरं वाटतं, पण पूर्णतः खरं वाटत नाही. याचं कारण असं सांगतो, प्रत्येकाला वाचनानेच इन्स्पिरेशन मिळेल असं नाहीये. मला कदाचित फोटोग्राफीने मिळतं, मला कदाचित माणसं पाहून मिळतं, मला जागांवर जाऊन मिळतं, ट्रॅव्हलने मिळतं. तर मुद्दा असा की यू शुड फाइंड युअर इन्स्पिरेशन फर्स्ट. तुम्हाला तुमचं इन्स्पिरेशन काय आहे, तुम्हाला काय खुणावतंय हे सगळ्यात पहिले बघितलं पाहिजे, त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आता आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम असा होतो की आपण जगण्याचा आस्वादच घेत नाही. आपल्याला लिहायची खूप घाई झालेली असते. आपल्याला असं वाटतं की मला जे काही मेल्स येतात त्यात असतं की सर आमची गोष्ट बघा आणि सांगा आणि कधी सिनेमा सुरू होईल ते सांगा. तर म्हणजे लोक रेडीमेड कापड दिल्यासारखं म्हणतात की शिवून द्या 1-3 दिवसामध्ये, तसं ते झालंय. तर ती काय येतो पेशन्स आणि प्रोसेसचा सगळा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट सुचल्यानंतर ती ऑर्गॅनिकली सुचून फुलणं आणि त्यातनं गोष्ट तयार होणं, याच्यासाठी तुम्ही माणूस म्हणून अनेक अनुभवांमधनं जायला लागतं. ते अनुभवांमधनं जाणं खूप लोक टाळतात, त्यांना त्यातनं जायचं नसतं. मला असं वाटतं की समृद्ध लेखक होण्यासाठी त्या अनुभवांमधनं जाणं फार गरजेचं आहे एक. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आपली समज वाढवणं गरजेचं आहे.
माझ्या आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये अरविंद जगतापनी फार सुंदर वाक्य सांगितलं होतं की आपलं लिखाण चांगलं वाटायला लागलं की समजायचं आपलं वाचन कमी झालंय. तर याचा सिंपल अर्थ असा की जोपर्यंत आपले इनपुट्स वाढत नाहीत तोपर्यंत आपलं आउटपुट पण वाढणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुमची स्वतःची शैली विकसित पण नाही होणार. जसं पूर्वीचे गायक होते की ते आधी ऑर्केस्ट्रामध्ये कोणाची तरी नक्कल करायचे, पण हळूहळू त्यांना स्वतःचा व्हॉइस सापडला आणि मग त्यांनी ते सोडून दिलं, मग ते स्वतःचे स्वतः एक प्रस्थापित गायक झाले. ते सेम तशी ती गंमत आहे की तुम्हाला आधी, म्हणजे मला आठवते मी पहिल्या ज्या काही एकांकिका बघितल्या त्या प्रवीण तरडेच्या होत्या, मी त्याच्यासारखं लिहायचा प्रयत्न करायचो, पण स्लोली मला असं लक्षात आलं की ही माझी स्टाईल नाही, ही त्याची स्टाईल आहे, हा त्याचा वकूब आहे, हे त्याचं ग्रामर आहे, मला माझं ग्रामर विकसित केलं पाहिजे. ते कसं असेल मला माहित नाही, पण मला त्या दिशेने गेलं पाहिजे. तसं तुमची स्वतंत्र शैली जोपासण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी इतर शैलींचा अभ्यास केला पाहिजे, त्यातलं जे चांगलं आहे ते निवडलं पण पाहिजे. म्हणजे मला मुंबईच्या एकांकिकांमधला इफेक्ट आवडायचा आणि पुण्याच्या एकांकिकांमधला इसेन्स आवडायचा. मला या दोन्ही गोष्टी मिक्स कराव्याशा वाटल्या व्यावसायिक नाटकामध्ये. त्यामुळे जेव्हा लोक दोन स्पेशल बघतात तेव्हा म्हणतात अरे हे आर्ट फिल्म सारखं पण वाटतंय आणि कमर्शियल नाटकासारखं पण वाटतंय. याचं कारण माझं ग्रामर तसं तयार झालं, मी दोन्हीतलं चांगलं जे होतं ते उचललं. त्यामुळे तुमची शैली विकसित करण्यासाठी शैलींचा अभ्यास करणं वेगवेगळ्या, जशी पुलंची एक शैली होती, तेंडुलकरांची एक शैली होती, वसंत कानेटकरांची एक शैली होती, जयवंत दळवींची एक शैली होती. चांगल्या चांगल्या लेखकांची जी शैली आहे किंवा अँटन चेकॉवची एक शैली आहे, त्या शैलीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तर त्या शैलीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्यातलं जे काही आवडते ते तुम्ही निवडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने स्वतःची शैली विकसित केली पाहिजे. ओके, माझा दुसरा प्रश्न आहे की आता आपण मगाशी मराठी सिनेसृष्टी आणि कंपूशाही वगैरे यावर आपण बोललो, तर असं वाटतं का की मराठी सोबत महाराष्ट्राचा दुसरा चॅलेंज आहे मराठी सिनेसृष्टी, तो म्हणजे हिंदी सिनेसृष्टी. ऑब्व्हियस आहे की आपला ओढा आहे आपल्या प्रेक्षकांचा की दोन मराठी चित्रपट लागले तरी पण आपण हिंदीकडे जास्त झुकतो, म्हणजे त्यांचे चित्र पाहणारे मराठी सुद्धा तिथेच आहे. तर असं वाटतं का कधी कधी की हिंदी असल्यामुळे, म्हणजे हिंदी चित्रपटांमुळे एक मोठा फटका होतोय? कारण अनेक मराठी मोठ्या दिग्दर्शकांनी, महेश मांजरेकर लोकांनी तर म्हटलंय की हिंदी शाप आहे वरदान आहे, असं हेच आम्हाला आता हा प्रश्न निर्माण झाला आमच्यामध्ये. मला असं वाटतं की सोपी गोष्ट मी सांगतो तुला काय, ही ओरड जनरली कधी होते जेव्हा तुमचा कंटेंट चांगला नसतो. तुम्हाला असा एक सिनेमा सांग मराठीमध्ये की जो सिनेमा आउटस्टँडिंग आहे, त्याच्यात सगळ्या व्हॅल्यू आहेत, पण तो सिनेमा ना काय म्हणू आपण, हिंदी सिनेमामुळे तो सिनेमा मारला गेला. मला आठवतंय माझं डबल सीट आणि ब्रदर्स एका दिवशी रिलीज झाले होते, दुसऱ्या दिवशी ब्रदर्सचे शो गेले सगळे आणि डबल सीटला मिळाले. मुद्दा एवढाच आहे, काही काही वेळेला हे होतं पण, म्हणजे वायझेडच्या वेळेला रुस्तम आणि मोहिंजोदरो एकत्र होते त्यामुळे आम्हाला शो नाही मिळाले, कमी मिळाले. पण आता काय ना, आता हीच परिस्थिती एक मोठा मराठी सिनेमा आणि एक छोटा मराठी सिनेमा यांच्या बाबतीत पण असते. जेव्हा गावातल्या कोणीतरी 50-60 लाख रुपये खर्च करून 50 थिएटरला मराठी सिनेमा लावतो आणि एक मोठी एंटिटी, कॉर्पोरेट एंटिटी स्वतःचा मोठा मराठी सिनेमा लावते, तेव्हा लोक छोट्या मराठी सिनेमाच्या बाजूने उभी नाही राहत. मग आपण का ओरड करायची की मोठ्या हिंदी सिनेमाने आपल्याला गिळले? मोठा मराठी सिनेमा मोठ्या हिंदी सिनेमाला गिळतोच की, तेव्हा कोण बोलतो? तेव्हा आपण कोणीच बोलत नाही, कारण तेव्हा आपण सगळ्या त्या मोठ्या मराठी सिनेमाच्या सक्सेसमध्ये आनंद मानत असतो. आणि दुसरा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की आता जिओग्राफिकलीच आपण हिंदी सिनेमा बरोबर कम्पीट करतोय, आता आपण ते बदलू शकत नाही. त्यात बरीच इंग्लिश सिनेमा पण आलाय, म्हणजे हॉलिवूड सिनेमाचा भारतातलं रेव्हेन्यू पर्सेंटेज हे स्काय रॉकेट झालंय आता गेल्या 2 वर्षानंतर. म्हणजे जेव्हा सैराट आला होता तेव्हा सैराट आणि जंगल बुक यांची कलेक्शन इतकी मोठी होती, ती फॅनपेक्षा मोठी होती शाहरुख खानच्या. तेव्हा आपण याचा अदमास हा आपल्याला घ्यायलाच लागणार आहे, आपल्याला त्या दृष्टीने सावध पावलंच टाकायला लागणार आहे. आपण वर्षाला भारंभार सिनेमे नाहीच करू शकणार आहोत. आपण हा विचार केला पाहिजे की वर्षाला 8 ते 10 उत्तम सिनेमे मराठीमध्ये कसे बनू शकतील, हा आपण विचार केला पाहिजे. आणि कंटेंट हा आपला फार मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे जो आपण सोडला नाही पाहिजे. त्यामुळे हिंदी सिनेमा शाप आहे का वरदान आहे का काय आहे, हा त्याचा भाग आहे. पण हिंदी सिनेमानी गेल्या 2-3 वर्षात जी प्रगती दाखवली इन टर्म्स ऑफ कंटेंट,
तुम्ही अंधाधुन पण करता, तुम्ही बधाई हो सारखा सिनेमा पण करता, तुम्ही बाहुबली पण तुमच्याकडे डब होऊन येतो. लॉट ऑफ थिंग्स, दे आर डुईंग लॉट ऑफ स्टफ. आणि जी सगळी एका लेवलची आहे. सुपर 30 सारखा सिनेमा येतो, मग बरेच तुमचा ह्याच्यासारखा सिनेमा येतो, संजय लीला भन्साळींचा पद्मावत येतो. सो प्रेक्षकांना वेगवेगळ्या चवीच्या गोष्टी बघायला तर मिळतात. तसं मराठीमध्ये काय त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट, आता डबिंग आणि या संदर्भात तू आता म्हणालास, तर मग आता साऊथचे चित्र किंवा त्यांचे जे महेश बाबू किंवा अल्लू अर्जुन वगैरे हिरो आहेत, ते त्यांची भाषा का चटकन कळत नाही. ते डब झाल्यानंतर आपल्याला हिंदी मधून आपल्याला ते कळायला लागतात. तर आपले मराठी मूवी जर डब करून हिंदीमध्ये किंवा इतर भाषांमध्ये गेलो, आता स्वप्नील जोशीच्या समांत म्हणून जी वेब सिरीज आली होती त्यांनी डब केला, आणि माझे काही बंगाली काही मित्र आहेत त्यांना पण प्रचंड आवडली ती वेब सिरीज, कारण ती त्यांच्या भाषेमध्ये समजली आणि त्याचा कॉन्टेंट पण खूप छान होता. तर असं मराठीमध्ये का केलं जात नाही की डबिंग हा एक कल्चर आणून ऑडियन्स आणखीन वाढवता येऊ शकतो? नाही, होऊ शकतं ना, करायला पाहिजे, डेफिनेटली करा. आणि होऊ शकतं. म्हणजे दगडी चाळ सुद्धा मला आठवतं हिंदीमध्ये केला होता डब, आणि स्टार गोल्डवर किंवा स्टार प्लसवर म्हणजे स्टार गोल्डवर तो लागायचा. तर हे आता होणारच आहे. म्हणजे हे इनएव्हिटेबल आहे की तुमचा कंटेंट जर युनिव्हर्सल असेल आणि गोष्ट तुम्ही कुठेही सांगू शकत असाल तर तो सगळ्या भाषांमध्ये डब होणार आहे. त्यामुळे ते मला असं वाटतं ते बंधन लवकरात लवकर जाईल मराठी सिनेमात. ते होईल, म्हणजे डेफिनेटली होईल. वेब सिरीज म्हणा किंवा सिनेमात म्हणा, ते डेफिनेटली होईल. आणि आता काही प्रोजेक्ट्स असे आहेत, जसं सरसेनापती हंबीरराव आहे प्रवीण तरडेचा, किंवा दिग्पालचा जंग जोहर आहे, किंवा रितेश नागराज यांनी अनाऊन्स केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रायलॉजी आहे. तर आता हे मोठे सिनेमे आहेत. आणि जसं तुम्ही बघताय तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव आहे किंवा कीर्ती आहे ती दिवसेंदिवस पॅन महाराष्ट्र आणखीन लोकांना माहीत होत चालली, आणि त्याच्याबद्दलच्या उत्सुकता पण वाढतात की अरे एक्झॅक्टली त्यांनी काय केलं होतं, एक्झॅक्टली ते कसे होते, कुठल्या काळात होते, याच्याबद्दल बाहेरची लोक खूप सर्च करतायत आता. ही फार चांगली गोष्ट आहे, कारण अशा पद्धतीनेच आपण मोठ्या स्केलचं काहीतरी विषय, मोठ्या स्केलची मांडणी करणारा सिनेमा करू शकतो. तर येत्या काळात मी जसं म्हटलं तसं की इतिहास आणि अस्मिता हे दोन मराठी सिनेमाचे मोठे खांब होणार आहेत पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये, आणि त्याच्यावर मराठी सिनेमा झेप घेईल असं मला वाटतं या सगळ्या रिजन्स मध्ये. ओके, धन्यवाद मंदार. पण आता जसं आपला कंटेंटचा विषय सुरू होता त्याच्याशीच निगडीत मला एक प्रश्न विचारायचा आहे की कथा हा सिनेमाचा, कोणत्याही सिनेमाचा गाभा असतो. कथा स्ट्रॉंग असेल तर त्या चित्रपटाला तितकं महत्व असतं. तर एकतर असा एक प्रश्न आहे की मराठी चित्रपट सृष्टीत तेवढं स्ट्रॉंग कथानक येत नाहीये का लेखकांकडून? लेखक कमी पडतात का तसं कथानक आणायला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटाने एक चौकट निर्माण केली आहे का? म्हणजे जितके विषय हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये किंवा इतर भाषांमध्ये हाताळले जातात तितके वेगवेगळे विषय मराठीत हाताळले का जात नाहीये? एक चौकट निर्माण झाली आहे का? एकार्थाने याचं उत्तर बरोबर आहे, म्हणजे हो असं आहे. ती चौकट तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये एका बाजूला गाव खेड्याकडचे सिनेमे आणि दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक सिनेमे किंवा नॉस्टेल्जिया सिनेमे. आपले तुम्ही गेल्या 10 वर्षातले सिनेमे काढून बघा चाललेले, त्यातले जवळपास 40 ते 50% सिनेमे हे नॉस्टेल्जियावाले सिनेमे, की कुठल्या तरी जुन्या व्यक्तीचं किंवा इतिहासाचं काहीतरी सादरीकरण, किंवा भाई सारखा सिनेमा आहे, किंवा कट्यार काळजात घुसली ज्याला एक नाटकाचं नटसम्राट आहे. तर हे सगळे ह्याच्यात एक नॉस्टेल्जिया एलिमेंट आहे, ह्याच्यात एक जुन्या गोष्टीची, विंटेजची व्हॅल्यू आहे. आणि मराठी माणसं अशी आहेत की ते, म्हणजे जसं असतं ना की अरे आमच्या लग्नाच्या वेळेचं कपाट होतं ते मला अजून ठेवायचं, तसं ते की ते आपल्याला अजून ठेवायचं आहे. याचा एक तोटा असा होतो की आज जे नवीन प्रयोग करतायत ना लोक चौकट मोडून काम करण्याचे, त्यांना तेवढं अप्रिसिएशन मिळत नाही. एक दुसरी गोष्ट, ते अप्रिसिएशन किंवा ऍक्सेप्टन्स प्रेक्षकांकडनं मिळायच्या आधी निर्मात्यांकडनंच मिळत नाही. ते करायला धजावतच नाहीत असं काहीतरी वेगळं, की बाबा हा ना हे ना काहीतरी. म्हणजे तुम्ही उद्या विचार करा की क्विंटन टॅरेंटिनो सारखा डिरेक्टर उद्या पल्प फिक्शन सारखी फिल्म घेऊन मराठीत आला, तशी फिल्म कोणीतरी मराठीत लिहिली, मी खात्रीतून सांगतो की त्याला निर्माता नाही मिळणार. कारण निर्मात्याला असं वाटतं की ऑडियन्स ते बघणार नाही, ऑडियन्सला असं वाटतं की रायटर ते बनवणार नाही, आणि रायटरला असं वाटतं की निर्माता ते प्रोड्यूस नाही करणार. हे अत्यंत मोठा डेडलॉक आहे मराठीमधलं.
त्यामुळे तो डेडलॉक जोपर्यंत तुटत नाही ना कोणातरी एकाकडनं, तोपर्यंत हे नाही होणार. म्हणजे मराठीमध्ये थ्रिलर्स नाही बनत, मराठीमध्ये क्राईम फिल्म्स बनत नाहीत, मराठीमध्ये आपण म्हणूया की स्लाइस ऑफ लाईफ सिनेमा खूप कमी बनतो. म्हणजे डबल सीट, मुरांबा या स्पेस मधले सिनेमे नंतर नाही आले फार. किंवा मराठीमध्ये जसा ओमकारासारखा एक सिनेमा होता की अत्यंत राजकारणाचा किंवा माणसांच्या मनाचे सगळे पापुद्रे उलगडून दाखवणारा सिनेमा, तसा सिनेमा पण आम्ही अटेम्प्ट केला दुरळामध्ये तो, पण तसे सिनेमे नाही आले. तर अशा पद्धतीचं वैविध्य जोपर्यंत सादरीकरणात लेखक दाखवत नाहीत आणि जोपर्यंत निर्माते धडाडीत दाखवत नाहीत की आपण करू काय होत नाही, आपण करू काय फरक पडत नाही, बघू आपण काय करायचं. खरं तर मराठीमध्ये बेस्ट मार्केटिंग माइंड्स आहेत, मराठीमध्ये बेस्ट कम्युनिकेशन माइंड्स आहेत, मराठीमध्ये बेस्ट डिझायनर्स आहेत. हे सगळे मिळून जर क्लॅरिटीने एका प्रोजेक्टवर काम करायला लागले तर डेफिनेटली गोष्टी वर्कआउट होतील. आणि मग आपल्याला भाषेचं बंधन राहणार नाही. आम्हाला लोक सांगतात अरे साऊथचे सिनेमे बघा काय थ्रिलर्स करतात ते, पण मुद्दा असे की तो इथे केल्यानंतर तुम्ही तो बघायला जाणार आहात का, किंवा तर त्याला निर्माता मिळणार आहे का? तर हाही फार महत्वाचा मुद्दा आहे, खूप महत्वाचा मुद्दा. बरोबर. मी पुढच्या सहकार्याकडे वळते. प्रथमेश दीक्षितला प्रश्न विचारायचा आहे. येस येस. क्षितिज, मगाशी आपल्या बोलण्यामध्ये एकांकिकांचा विषय निघाला. तू पुण्यात आहेस, तुलाही माहिती असेल की पुण्यात एकांकिका म्हणाले ते काही ठराविक कॉलेजांची मक्तेदारी असायची. SP कॉलेज असेल किंवा फर्ग्युसन असेल. मुंबईत आपण बघायला गेलो तर रुईया, रुपारेल असे सारखे. पण गेल्या काही वर्षांमध्ये या प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून पार मुंबईमध्ये उल्हासनगर, वसई पर्यंत असे कॉलेजेस पुढे यायला लागली आणि ते वेगवेगळे विषय मांडायला लागले. म्हणजे सीएच उल्हासनगरचं एक कॉलेज शेक्सपियरच्या एखाद्या याच्यावर येतं आणि नाटक करतं, वसई विरार मधली कॉलेज करतात. तसं तुमच्याकडे पुण्यामध्ये अहमदनगर सारख्या गावातली कॉलेज पुढे करतात. तर तुझ्या एक्सपिरियन्स म्हणजे तुझ्या पाहण्यात असे काही नवोदित लेखक आले का, आणि तू त्यांना कधी असं पर्सनली मार्गदर्शन करतोस का, किंवा त्यांच्याकडनं असा एखादा भन्नाट विषय त्यांच्या लेखणीतनं असा आलेला? नाही, मी 2 वर्षापूर्वी फिरोदियाला परीक्षा होतो. एक तर मला आधी विचारायचं बोर होत नाही ना, मजा येते ना सगळ्यांना? नाही. हा येस, ग्रेट. सो एक तर असं आहे की एकांकिका हा अत्यंत ट्रॅप असलेला प्रकार आहे. म्हणजे तुम्ही प्रचंड अडकण्याची शक्यता असलेला प्रकार आहे, कारण तो तुम्हाला पटकन वैभव देतो, पटकन तुम्हाला त्या सर्कलमध्ये नाव देतो आणि तुम्ही हिरो होता त्या सर्कलमध्ये ऍज अ रायटर डिरेक्टर म्हणून. असे अनेक हिरो काळाच्या ओघात दडून गेलेले मी पाहिलेले आहेत स्वतःच्या डोळ्याने, की ट्रिमेंडस टॅलेंट होतं पण एकांकिकांमध्ये अडकले आणि तिथेच थांबले. तर आता बेसिकली काय झालंय, गंमत बघ, आता डिसेंट्रलायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी झाले, आता डिसेंट्रलायझेशन ऑफ कंटेंट झाले. त्यामुळे पूर्वी उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मुलाला दादरला येऊन लायब्ररीत एक पुस्तक घ्यायला लागायचं वाचन करायला. आता तो ते युट्यूबवर बघून म्हणतो की अच्छा हे करायचंय का, मी यांच्यापेक्षा भारी करून दाखवतो. त्यामुळे प्रस्थापितांची मक्तेदारी जी होती ना ती टेक्नॉलॉजीमुळे काही प्रमाणात मोडून पडली, एक भाग. दुसरा भाग असा की पूर्वी जसं सिनेमात स्ट्रगल करायला व्हायचं ना की प्रोड्युसरच्या दाराबाहेर जाऊन थांबा, त्याला फोटो दाखवा, आता उलट झालंय. आता प्रोड्युसर म्हणतात युट्यूब स्टार कोण आहे त्याला कास्ट करा. हिंदीमध्ये कास्टिंग आता युट्यूबवर नव्हतं, किंवा टिकटॉक स्टार कोण असेल, किंवा टिकटॉक स्टार कोण आहे. तर याचा एक अर्थ असा आहे की ह्या लोकांनी तुमचा जो गड होता, तुमची जी मालकी होती तो उद्ध्वस्त करून टाकलाय, त्याचं विकेंद्रीकरणच करून टाकलंय. त्यामुळे इंटर कॉलेजला जे टॅलेंट येतं, म्हणजे मी आता झी गौरवला मी परीक्षक होतो यावर्षी प्रायोगिकला, मी 43 नाटकं पाहिली. जे प्रस्थापित म्हणवणारी कॉलेज किंवा जे प्रस्थापित म्हणवणारे संघ होते त्या सगळ्यांनी फार निराशा केली माझी, कारण त्यांना माहिती होतं की अरे हा पॅटर्न स्पर्धेचा असतो, याच्यात हे केलं की लोकांचे डोळे दिसतात. आणि आता मला ते एक्साइटच करत नाहीये. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की आता मला ते एक्साइट नाही करत, कारण मी 11 वर्ष एकांकिका करतो. आता मला काय एक्साइट करतं, मला तुझी गोष्ट एक्साइट करते, मला तुझी मांडणी एक्साइट करते जी तुझ्यापुरती खरी आणि नवीन आहे. तर जसे म्हणजे त्याच्यात आम्ही जी कोण नॉमिनेशन्सला काढलेली लोक आहेत ती सगळी तशीच आहेत. त्यांनी आधी किती नाटकं केली मला माहित नाही, त्यांचं नाव मी ऐकलंय का मला माहित नाही, पण त्यांनी असं काहीतरी केलं की मला असं अरे हे किती इंटरेस्टिंग आहे यार, लोक असा विचार करतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते नाटकाला नाटक म्हणून बघतात, त्यांना नाटकाचा सिनेमा नाही करायचा.
सो मी मुंबईच्या एकांकिकांमध्ये पूर्वी खूप पाहिलं होतं. म्हणजे मी आग्र्याहून सुटका नावाची एक एकांकिका होती, जेव्हा माझी डायरी ऑफ अण्णा फाटक होती, त्यात मी काम केलं होतं. सौरभ पारखेने ती लिहिली होती. तर सवाईच्या गेटच्या बाहेर ना 80 लोक चालत आली. तर मी म्हणलं यांचं अख्खं कॉलेज आलं चेअरिंग करायला. तर म्हणलं नाही, हे ऑनस्टेज आहेत सगळे. तर मी म्हणलं एवढी लोक काम करतात? त्यामुळे हो. तर म्हणलं हे ऑडियन्सला काय इम्पॅक्ट असेल याचा. पण एका पॉइंटला लक्षात आलं की काही फरक पडत नाही. तुमच्या एकांकिकेत 2 जण असले ना, आमच्या मिलिंद चिंत्रेने एकांकिका केली होती देता करंडक नावाची, त्यात 2 जण स्टेजवर होते, त्यात एकही मोडा नव्हता, लेवल नव्हती, काय नव्हता, त्याला सर्व बक्षिसं मिळाली. हाच एक्सप्रेशनच्या नाविन्याचा मुद्दा आहे. तर तो जेवढी नवीन मुलं आता नव्या पद्धतीने करतायत ना, ते प्रचंड आनंद देणार आहे, मजा आणणार आहे आणि शिकायला मिळतं. मी खरं सांगतो, म्हणजे आम्ही काय खोटी मॉडेस्टी म्हणून सांगत नाही, पण बऱ्याच वेळेला काय होतं की आता मी 11 सिनेमे लिहिलेले आहेत, मी काय 35 सिनेमांची गाणी लिहिली आहेत. तर एका पद्धतीने ना एक व्यावसायिकता डोकायला लागते तुमच्या डोक्यामध्ये की हे ऑडियन्सला कसं वाटेल, हे असं होईल का, हा इथे साचा बसवूया. पण जेव्हा जेव्हा तुम्ही यू गो बॅक टू दीज प्लॅटफॉर्म्स ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येते की नाही यार, मला ह्याचा विचार नाही करायचा. मला ह्याचा विचार करायचा की मला माझं कसं छान सांगता येईल. म्हणजे तुम्ही कायम बघा की इंडियन आयडॉल सारखा प्लॅटफॉर्म आहे किंवा सारेगामा, तर जेव्हा लहान मुलं गातात ना, तुम्हाला रडायला येतं. ह्याचं कारण काय? कारण ती निरागसता त्यांच्या दुसऱ्या परफॉर्मन्स पासून जाणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ते एकांकिकांचं सेम तसं आहे. ती निरागसता, ती धडाडी, तो सच्चेपणा, हा तुम्हाला माहिती आहे की ते व्यावसायिक आले की त्याच्यात 1% का होईना बाकीच्या गोष्टी येणार आहेत. आत्ता ते जे ना, ते मला तसंच्या तसं फोटो म्हणतो ना आपण, कॅप्चर करून घेऊ दे माझ्या आतमध्ये. मी त्याच्याकडे कायम स्पिरिट म्हणून बघतो. आणि ते स्पिरिट आता प्रस्थापित कॉलेजेस पेक्षा ज्या छोट्या 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 एंटिटीज बाकीच्या तयार होतात ना, त्या पोरांचा आउटस्टँडिंग आहे. क्षितिज, एक थोडासा लेखनाचा सुद्धा ऑफ ट्रॅक जाऊन प्रश्न विचारतो की एकांकिकांमध्ये निकाल हा खूप एक मोठा फॅक्टर असतो. आपल्या मनासारखा निकाल लागला नाही की कॉलेजांची होणारी नाराजी आणि मग ते विचार. तू आता एकांकिका केल्यास परीक्षक म्हणून असा एखादा कुठला अनुभव आहे का की निकाल पटला नाही आणि मुलं आली हे करून वगैरे? जनरली माझ्या बाबतीत असं झालेलं नाही मी परीक्षक असताना. याचं सिंपल कारण असं आहे की मी भाषणामध्येच सांगतो की माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे स्पर्धा बघायचा. आणि महत्वाचा मुद्दा असा की मी कधी बक्षिसांचं वाटप नाही केलं. अरे ह्यांना जरा वाईट वाटेल म्हणून यांचं. मी तुला सांगू, ज्यांना मी बक्षिसं दिली नाहीयेत ना, मला माहितीये ते पुढे जाऊन जास्त चांगलं काम करतील. कारण मी बक्षिसं न मिळणाऱ्या कॅटेगरीतला माणूस आहे. मला कधीच नाही बक्षीस मिळालं कुठल्या एकांकिकेला. माझ्या 8 एकांकिकांचे 8च प्रयोग झाले, पण त्यांनी माझी भूक शाबूत राहिली की मला ना पुढे चांगलं नाटक लिहायचं. त्यामुळे आता जे काही स्टार असतील एकांकिकांमधले किंवा होतील, किंवा अनेक लोक अशी आहेत की जी त्यातनं बाहेरच नाही पडलेली, ती अजूनही तेच बसवतात, तेच लिहितात, तसंच काम करतात. तर मला असं होतं की वर्षानुवर्ष फक्त परीक्षक बदलतात, तुमची एकांकिका नाही बदलत. तर त्यांना बक्षीस देण्यापेक्षा मी नवीन सेन्सिबिलिटीला बक्षीस देतो आणि मग ते ऍक्सेप्टेड होतं. मला त्याच्याविषयी आतापर्यंत तरी कोणी वाद घालणार आलेलं नाही. थँक्यू. येस, धन्यवाद प्रथमेश. पुढच्या सहकारीकडे वळण्याआधी मी वाचकाचा प्रश्न घेईन. प्रकाश कुलकर्णी म्हणून त्यांनी प्रश्न विचारलाय की भोवतालच्या राजकीय परिस्थितीचा किंवा सोशल मीडियावरच्या राजकीय आखाड्यांचा एक लेखक म्हणून काय परिणाम होतो आणि या परिस्थितीमुळे लोकांच्या अभिरुचीवर परिणाम होतो असं वाटतं का? लेखक म्हणून परिणाम असा होतो की तुम्हाला राजकारणामध्ये आपण किती लहान आहोत हे कळायला लागतं. रोज नवीन नवीन ज्या गोष्टी येतात तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला यातलं काहीच येत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला येतं, कारण तुम्ही आदल्या दिवशी म्हणत असताना की अरे ह्याचं ना ऍक्च्युली ते तसं आहे, आणि दुसऱ्या दिवशी तो माणूस पूर्ण फिरतो आणि तुम्ही तोंडावर पडता एक भाष्यकार म्हणून. तर राजकारण ही गोष्ट अशी आहे ना, ही गोष्ट शांतपणे बघण्याची गोष्ट आहे. कारण राजकारणामध्ये माणसांचे जे नमुने पाहायला मिळतात, नमुने इन टर्म्स ऑफ सॅम्पल मी म्हणतोय, नमुने म्हणजे मी वात्रट झोन मधले नमुने नाही म्हणत आहे. राजकारणामध्ये माणसांचे जे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात ना, ते फार इंटरेस्टिंग आहे आणि ते अभ्यास म्हणून बघायला पाहिजे असं मला वाटतं प्रत्येक लेखकाने. आणि त्याने अभिरुचीवर नाही परिणाम होत. अभिरुचीवर परिणाम व्हायचं काही तसं कारण नाही, कारण आपल्या देशामध्ये कायमच जो कोण सत्तेत असेल त्याच्या नावाने बोंब मारण्याची एक पद्धत आहेच, मग तो कोणीही असू दे.
आणि आपण स्वतः कोण आहोत, आपण स्वतः काय करतो. म्हणजे माझ्या माहितीत फेसबुकवर 30 लोक देशात काय चाललंय याला शिव्या घालत असतात, जे स्वतः काहीच करत नसतात आयुष्यात. त्यांना सगळ्याविषयी तक्रारी आहेत, त्यांना सगळ्याविषयी प्रॉब्लेम आहे. त्यांचं म्हणणं जे दिल्लीत आहे त्यांना काही कळत नाही. तर मला असं होतं की अच्छा असेल बाबा, म्हणजे ते खरंच बिनडोक असतील, त्यांना काहीच येत नसेल, पण मग तुम्ही का नाही उठून हे सगळं काम करत, जर तुम्हाला एवढं त्यातलं कळतंय तर. सो त्यामुळे आपल्याकडे तो एक प्रकार आता खूप झालाय की मी जर काही व्यक्त झालो नाही राजकारणाबद्दल तर लोकांना असं वाटेल की माझं उत्तरदायित्व नाहीये. तुम्हाला राजकारण बघणं, राजकारणापासून हवं असेल तर लांब राहणं. माझे खूप चांगले चांगले मित्र राजकारणामध्ये आहेत, अतिशय चांगली लोक आहेत, अतिशय चांगले मित्र आहेत, त्यांच्याबरोबर गप्पा होतात, ऑफ द रेकॉर्ड बऱ्याच वेळेला गप्पा होतात. आणि मला असं वाटतं ती माणसं आहेत त्यातली बरीचशी माणसं महत्वाकांक्षे पोटी राजकारणात गेलेली आहेत, काही खरंच समाजसेवा करायची म्हणून गेलेली आहेत, काहींना राजकारणामध्ये कॉर्पोरेट गोष्टी आणायच्या. सो प्रचंड लेअरिंग आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणात तर तुफान दर्जाचं लेअरिंग आहे. तर त्याचा सगळ्याचा अभ्यास करायला फार मजा येते आणि त्यातनं एखादा पुढे कदाचित सिनेमा चांगला करता येऊ शकते, कधी सिरीज पण करता येऊ शकते. हाऊस ऑफ कार्ड सारखे कधी भव्य सिरीज महाराष्ट्राच्या राजकारणावर करता येऊ शकते. खूपच छान कल्पना आहे. पुढच्या सहकारीकडे वळते. शर्वरी जोशीला प्रश्न विचारायचा आहे. आता बोलताना म्हणालास की राजकारणावरती आधारित एखादा चित्रपट किंवा सिरीज येऊ शकते आणि आताचा काळ बघितला तर OTT प्लॅटफॉर्मचा जास्त आहे. त्यामुळे जर एखादी सिरीज आली किंवा एखादा असा विषय हाताळला गेला तर तुला तशी वेब सिरीज करायला आवडेल का? हो, डेफिनेटली आवडेल मला, डेफिनेटली आवडेल. म्हणजे इनफॅक्ट माझं काही काही डोक्यात उपक्रम सुरू पण आहेत त्या दृष्टीने. कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे आपल्याकडे, जर तुम्ही हाऊस ऑफ कार्ड सारखी सिरीज जर पाहिली तर अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेटला उभं राहिलेल्या माणसाचं सगळं कच्चा चिठ्ठा त्यांनी काढलाय पूर्ण. आपल्याकडे तसा कुठल्या राजकारणाचा करणं शक्य आहे का, हा पहिला मुद्दा. सगळ्यात महत्वाची गोष्ट रिअलिटी बेस्ड म्हणते मी. जर काल्पनिक करायचं असेल तर डेफिनेटली शक्य आहे आणि तसं डेफिनेटली करायला आवडेल. कारण खूप मोठा पट आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली सहकार चळवळ, महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले साखर कारखाने, महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या बँका, महाराष्ट्रामध्ये असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्रामध्ये असलेले बचत गट, ह्या सगळ्यांचं एक वेगळं राजकारण आहे. आणि या सगळ्यांचं राजकारण परस्परांवर फार छान पद्धतीने आधारलेलं पण आहे. तर त्याचा अभ्यास करायला फार मजा येईल आणि त्याचा पट मांडायला त्याहून मोठी मजा येईल. तर मला असं वाटतं की हा एक्साइटिंग सब्जेक्ट आहे. काही काही जणांनी काम पण करतात. माझे काही मित्र आहेत ते राजकीय घडामोडींवर आधारित सिरीज वगैरे पण बनवत आहेत मराठीमध्ये. तर राजकारणात थोड्याशा हलक्या फुलक्या विषयाकडे वळते की तू पोस्टर गर्ल पिक्चर मधलं आवाज वाढव डीजे हे गाणं लिहिलं. हे गाणं एखादं सेलिब्रेशन असेल, पार्टी, लग्न, काहीही असेल, पण हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. पण एकंदरीत आजूबाजूचं जे तुझं लिखाण बघितलं तर हे गाणं तू लिहिलंय किंवा या ओळी तू लिहिल्यात त्याच्यावरती अजूनही विश्वास बसत नाही कोणाचा. तर ह्या ओळी नेमक्या सुचल्या कशा? नाही सुचल्या कशा म्हणजे त्याचं मी म्हटलं तसं त्याचं सिच्युएशन खूप चांगली होती की गावामध्ये मुलीच नाहीयेत आणि पहिल्यांदा एक मुलगी लग्न करून येते आणि तिला कळते की गावात सगळीच मुलं आहेत, कोणी मुलगीच नाहीये गावामध्ये. आणि ती जी सगळी पोरं आहेत ज्यांनी कधी आयुष्यात मुलगी पाहिलेली नाहीये ते प्रचंड उत्साहात आहेत की आता गावात एक मुलगी येणार आहे लग्न करून. तर त्यांची मनस्थिती काय असेल. तुम्हाला गीतलेखनाची सगळ्यात मोठी गंमत आहे की तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये जात येते, ज्याला आपण परकाया प्रवेश म्हणतो, तसं तुम्हाला ते करता येतं आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही गोष्टी लिहू शकता. तर क्षितिज पटवर्धन ऍज क्षितिज पटवर्धन म्हणून कधीच हे लिहू शकत नाही, कारण ती माझी व्यक्ती म्हणून सेन्सिबिलिटी नाहीये. पण मला माझी सेन्सिबिलिटी पूर्णपणे चौकट मोडून दुसऱ्या सेन्सिबिलिटीमध्ये घुसायची संधीच लेखन देतं. तीच गंमत आहे. नाहीतर मग एखादा लेखक कबीर सिंग सारखा सिनेमाच लिहू शकत नाही. मला कॉन्ट्रॅडिक्ट करणारं कॅरेक्टर मी लिहिलं हीच माझी गंमत आहे. त्याच्यानं माझं अजिबात पटत नाहीये. माझं म्हणणं दारू वाईट आहे, त्याचं म्हणणं दारू कमाल असते.
पण तसं कॅरेक्टर मी लिहिणं हीच माझी गंमत आहे लेखक म्हणून, असं मला वाटतं. आणि तेच आवाज वाढव डीजेच्या बाबतीमध्ये आहे की ते गाणं लिहिताना हाच मुद्दा होता की त्याच्यावरनं कोणी मला जज करेल का, किंवा लोक म्हणते अरे हे गाणं तू लिहिलं. मला पुण्यात असे खूप मित्र भेटले, अरे तू लिहिलेस काय गाणं, चायला काय काय करायला लागतं तुम्हाला, अशीही लोक मला भेटलेले. पण मी म्हणतो की नाही, मला मजा आली फार लिहायला, मला त्याच्यात मजा वाटते. आणि ते सोपं काम नाही अजिबातच, ते काम अजिबातच सोपं नाही. लोकांना वाटतं ते काय गल्ला भरू कामं करतात लोक, तद्दन व्यावसायिक असतं, अमुक तमुक येते. तर अशी शिवे देणारे जी लोक असतात ना, त्यांच्या युट्यूबच्या व्हिडिओजला 10,000 पण व्ह्यूज नसतात, आणि ते वर्षानुवर्ष त्याच संगीतकारांची तीच गाणी म्हणत असतात. मग अशा वेळेला परत मी मगाच्याच मुद्द्यावर येतो की अशा वेळेला तुम्ही नवीन सेन्सिबिलिटीचं काही करणार आहात का नाही. तर ते नवीन सेन्सिबिलिटीचं, आणि मला मुद्दा तोच की मला रोज स्वतःला मोडून बघायला आवडतं ना. मी रोज स्वतःला मोडून बघतो की हे मला आज मोडून बघता येईल का, असं गाणं मला लिहिता येईल का, तर लिहिता येईल, बघूया, प्रयत्न करून बघूया जमेल का. तर तशा पद्धतीने त्याची निर्मिती झाली. मग त्याच्या म्हणजे ते गाणं लिहिलं मी, किंवा गावरान कोंबडं ऑलवेज टेस्टीचं लागतं. आता मी व्हेजिटेरियन, पण ते गाणं मी लिहिलं कारण मला असं वाटलं की कदाचित चिकन खाणाऱ्या माणसाला काय वाटत असेल. तर माझ्या आसपास असे खूप मित्र आहेत, मग मी त्यांना इमॅजिन केलं की मी तो मित्र आहे, आणि ते गाणं सुचलं. ते गाणं मजा आहे, म्हणजे त्याच्यात ऍब्सोल्युटली मॅजिक आहे. तर ते मॅजिकची मजा घ्यायला पाहिजे तुम्ही. नाही आता गुलजार साहेबांनी पण बीडी जलाइले जिगर से पिया जिगर में बडी आग आहे. आता हे म्हणजे हे तुम्ही गुलजार साहेबांनी लिहिलंय असं म्हणल्यावर लोक त्यात साहित्य शोधतील. हे समीरने लिहिलंय असं तुम्ही सांगितलं तर म्हणलं हा ठीक आहे, चांगलं आहे. तर तो कोण लिहितं याच्यावर बऱ्याच लोकांचं हे असतं. म्हणजे आमच्याकडे बऱ्याच वेळेला असं होतं की अरे वा तुम्ही पटवर्धन का, तुम्ही म्हणता की हो पण मी कोकणस्थ नाहीये. तर लोक दचकतात असे, अच्छा हो का, बरोबर, अच्छा बरोबर, असं खूप लोकांचं होतं. तर मला त्याच्याबद्दल काही ते तसंच आहे, म्हणजे हे गाण्यांचं तसंच आहे की अच्छा तू लिहिलंयस का, बरोबर बरोबर. तर माझं म्हणणं आहे की कलेच्या कुठल्याही प्रकाराला कोणालाही डिव्हॅल्युएट करायचा अधिकारच नाही. माझ्यासाठी भीमसेन जोशी जेवढे पूज्य आहेत ना, तेवढेच माझ्यासाठी प्रल्हाद शिंदे पूज्यच आहेत. कारण ते दोघंही महान दर्जाचे गायक आहेत माझ्या दृष्टीने. इतकं सिंपल आहे. त्यामुळे मला कोणी कोणाची कला वाईट आहे किंवा कोणी कोणाची कला कमी आहे किंवा हे वाईट असतं हे कमी दर्जाचे असं म्हणण्याचा कोणाला अधिकारच नाही. थँक्यू क्षितिज. मी पुन्हा एकदा स्वातीकडे वळते. येस, धन्यवाद शर्वरी. आपल्या जितक्या गप्पा रंगतात तितके चांगले चांगले प्रश्न आम्हाला सुचत जातात, पण वेळ मर्यादित आहे. ओके. तर मी फक्त एक शेवटचे 2 प्रश्न विचारेन. एक तर मला मानधनाचा प्रश्न विचारायचा आहे की लेखकांच्या मानधनाची जी चौकट आहे की एखादा चित्रपट असो किंवा वेब सिरीज असो किंवा मग इतर काही, लेखकाचं मानधन किंवा त्याला मिळणारं ग्लॅमर हे तुलनेने बाकी दिग्दर्शक, ऍक्टर्स यांच्यापेक्षा कमीच असतं. तर ही मानधनाची लेखकाची चौकट मोडणार का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे एकंदरीत नवोदित लेखकांसाठी तू काय सल्ला देशील? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हो, ती चौकट मोडणं गरजेचं आहे, पण ती चौकट मोडणं अतिशय अवघड आहे. कारण मी म्हटलं तसं आपल्यात एकी नाही. मुद्दा सिंपल असा आहे की मिनिमम बेसिक कॉन्ट्रॅक्ट सारखी हिंदीमध्ये होऊ घातलेली गोष्ट जर मराठीत आली तर किती निर्माते हे त्याला प्राधान्य देतील, किती निर्मात्याला सपोर्ट करतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण मुद्दा काय होतो, तुम्ही तुमचं करा रे एमबीसी कॉन्ट्रॅक्ट वगैरे जे काय असेल ते, आमच्याकडे हा नवीन रायटर आम्ही त्याच्याकडनं 50,000 लिहून घेऊ, असं म्हणणारे खूप निर्माते आपल्याकडे असणार आहेत. तर अशा वेळेला समजा एक मोठा वर्ग एकत्र आला आणि त्यांनी सांगितलं की नाही, मराठीमध्ये ना आपल्याला जशी, तुम्हाला मी एक सांगतो आज, कोरिओग्राफर्स युनियन आणि ऍक्शन करणाऱ्या लोकांची युनियन या मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट 2 युनियन्स आहेत. ती लोक त्यांच्या वेळेनंतर काम करत नाहीत, ती लोक त्यांच्या दिलेल्या ठरलेल्या मिनिमम वेजेसच्या खाली काम करत नाहीत. मग कोणीही असो ते शूटिंग थांबवतात. ही एकी ज्या दिवशी लेखकांमध्ये येईल ना की ओके मिनिमम ना मराठी सिनेमा 1 कोटी रुपयात बनतो, मिनिमम 5 लाख रुपये लेखकाला मिळाले पाहिजे, मिनिमम कथा पटकथा संवाद मिळून, हे ज्या दिवशी आपण ठरवणार नाही तोपर्यंत तो लेखक एका वेळेला 4 कामं घेणार
तो इन्सिक्युअर राहणार, तो म्हणणार की ठीक आहे चल 4 दिवसात हे लिहून देऊ, तो कंटेंट कमी दर्जाचा होणार, तो सिनेमा वाईट होणार. हे सगळं मोठं चक्र आहे. तुम्ही त्याला सिक्युरिटी द्या, तुम्ही त्याला चांगले पैसे द्या, तुम्ही त्याला क्रेडिट द्या. हे दिल्यानंतर तुम्ही बघा ना कामात किती फरक पडतो. इतकी साधी सोपी गोष्ट आहे जी एक युनिट म्हणून मराठी सिनेमा सृष्टीने करणं अतिशय गरजेचं आहे. आणि गरजवंत किंवा नाडलेल्या माणसाला कमी पैसे देऊन उभं करणं, याने तुम्ही त्या माणसाची मदत करत नाही, तुम्ही क्षेत्राचं नुकसान करता. हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत त्याच्यामध्ये काय आज कुठलेही तुम्ही चांगले नट घ्या, ते काय रेंजमध्ये पैसे कोट करतात, साधारणपणे आपण म्हणू 20 लाख ते 40 किंवा 50 लाखापर्यंत, बरोबर, मराठीमध्ये असं आपण धरूया एक बेसिक. मग एक सिनेमा ज्याच्या कथा पटकथा संवादावर उभा राहतो, ज्याचं बजेट 3 कोटी रुपये, त्याला त्याचे 10 लाख रुपये नको मिळाला. 10 लाख रुपये म्हणजे 3.25% अख्ख्या तुमच्या 100 रुपयातले 3.25 रुपये तुम्ही लेखकाने जे बांधले ते त्याला देऊ शकत नाही. तिथे तुम्ही बजेट कमी असं म्हणता. त्यामुळे जोपर्यंत हा ऍटिट्यूड, बरं त्याच्यात दुसरा मुद्दा आहे सायनिंग अमाऊंटचा. लोक काहीही सायनिंग अमाऊंट देतात. 51,000, 21,000, 11,000, 75,000. तुम्ही 8 लाख रुपये ठरले असते तर तुम्ही 75,000 रुपये सायनिंग अमाऊंट देणार आणि त्याच्यावर तुम्ही अख्खा ड्राफ्ट लिहून घेणार डायलॉग सकट. कुठल्या देशात आहे, म्हणजे आपण कुठे राहतो आपण. म्हणून मुद्दा असा आहे की तुम्ही 30% सायनिंग घ्यायलाच पाहिजे, कारण नाही तर त्या माणसाला त्याची किंमत नाही राहत. उद्या त्याचं मन फिरलं आणि तो म्हणला की नाही मला आता वाटते आता मला, मी असे खूप लोकांचे अनुभव घेतले की 10 ते 15% सायनिंग दिलं आणि मग लोक गायब झाली. त्यानंतर लोक दिसलीच नाहीत मला 3-3, 4-4 महिने. आणि मी हातात स्क्रिप्ट घेऊन फिरत राहिलो की अरे काय बाबा ह्याचं काय होणार आहे, मला 10%च पैसे मिळालेत, आता काय करू मी. तर अशा वेळेला मिनिमम 30% सायनिंग अमाऊंट मिळणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते मराठीत जर सगळ्यांनी मिळून केलं तर आपला ओव्हरऑल कंटेंटचा दर्जा सुधारेल. इतकं सोपं. बरोबर. आणि माझा दुसरा प्रश्न की नवोदितांसाठी काय सल्ला देशील? नाही, नवोदितांसाठी मी एवढाच सल्ला देईन की सगळ्यात महत्वाची गोष्ट, लेखनावर तुमचं घर चालू आहे हे बाहेर जाणवू देऊ नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जरी चालू असेल आतमध्ये तरी चालू ठेवा, पण बाहेर ते जाणवू देऊ नका. ज्या क्षणी लोकांना लक्षात येतं ना की तुम्ही गरजवंत आहात, त्या क्षणी तुमचं एक्सप्लॉयटेशन सुरू होतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नाही म्हणायला शिका. काही फरक पडत नाही, काहीही फरक पडत. तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली, नाही म्हणायला शिका. कोणी कोणाला इथे ब्रेक देऊ शकत नाही, कोणी कोणाचं करिअर घडवू किंवा बर्बाद करू शकत नाही. या सगळ्या अफवा आहेत. तुमच्याकडे चांगली गोष्ट असेल, तुमच्याकडे धडाडी असेल आणि तुमच्याकडे हिंमत असेल तर तुम्ही स्वतःची गोष्ट सांगू शकता. ती आज नाही होणार, 5 वर्षांनी होईल, पण ती होईल. मग तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की स्वतःचा रिस्पेक्ट स्वतः ठेवा. आपण जे काम करतोय ते हवेमधनं एखादी सोन्याची वस्तू काढण्यासारखं आहे. त्या कामाला एक पावित्र्य आहे, त्या कामाला एक दर्जा आहे, त्या कामाला एक व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू कायम कसोशीने जपा. आपण ज्याला जी वेळ दिली त्या वेळेवर गोष्टी डिलिव्हर करायला शिका. आपल्या कामाचं फॉर्मॅटिंग उत्तम करायला शिका. बाउंड स्क्रिप्ट लोकांच्या हातात द्या. स्क्रिप्टची सुरनळी करता येईल अशी स्क्रिप्टच देऊ नका. हार्ड बाउंड करून द्या स्क्रिप्ट. कोणी त्याचं गडीच घालू शकणार नाही. या खूप छोट्या गोष्टी आहेत, पण या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. इट इज हाऊ अबाउट वी ट्रीट आवर रायटर्स आणि इट इज हाऊ अबाउट आवर रायटर्स ट्रीट देमसेल्व्स. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देणार नाही ना, तोपर्यंत लोक तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही. त्यामुळे हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा. खूप खूप धन्यवाद. आणि फेसबुक वरती पण कमेंट्स खूप आल्या आहेत की यू आर अ विसल ब्लोअर, ग्रेट जॉब क्षितिज पटवर्धन, असं सोहेल शेख यांनी म्हटलंय. थँक्यू. आणि खूप छान गप्पा असं सरिता पाटणकर यांनी म्हटलंय. वा. तर तुझा वेळ दिलास यासाठी खूप खूप आभार. येस, थँक्यू. मलाही फार मजा आली. हा, आम्हालाही बऱ्याच गोष्टी लेखन क्षेत्रातल्या कळल्यात. हो हो.
आणि मला अशी आशा आहे की प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. हो, आय होप सो. मी आता नवीन परत रायटर फर्स्ट वर नवीन व्हिडिओ या आठवड्यात येईलच. त्याच्यामध्ये जर तुम्हाला पटकथा लिहायची असेल तर कुठले 5 सिनेमे पाहिले पाहिजे अशा पद्धतीचा एक मी व्हिडिओ करतो. कारण खूप लोकांनी विचारलं होतं की पटकथा म्हणजे काय, आणि आम्हाला एखादा सिनेमा सांगा जो आम्ही अभ्यास म्हणून पटकथा म्हणून बघू. तर त्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मी व्हिडिओ बनवतोय, जे तुम्हाला ऑनलाईन सिनेमे उपलब्ध आहेत त्यातनंच घेऊन ते मी बनवतोय. आणि प्रवीण तरडेची 3 भागांची आता मुलाखत येते. जो यांनी प्रथमेशनी प्रश्न विचारला की एकांकिकांमध्ये अडकून पडल्यामुळे आपल्या सृष्टीचं नुकसान होतंय का, याबद्दल प्रवीणची मुलाखत मी घेतली. तर फार मस्त बोललाय, तर तेही सगळ्यांना ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. तर रायटर्स फर्स्ट या युट्यूब चॅनल साठी सुद्धा तुला शुभेच्छा आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा थँक्यू. तर लोकसत्ता लाईव्ह या फेसबुक पेजला आणि लोकसत्ता लाईव्ह या युट्यूब पेजला सुद्धा भेट द्या, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.